महावीर स्वामी निर्वाण कल्याणक वर्षानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत नगर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवावा, जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांचे आवाहन। जगाला अहिंसा, जीवदया आणि जिओ और जिने दो असे संदेश देऊन समस्त प्राणीमात्रांप्रती आस्था बाळगण्याची शिकवण भगवान महावीर स्वामी यांनी 2500 वर्षांपूर्वी दिली। यंदा भगवान महावीर स्वामी यांच्या 2550व्या निर्वाण कल्याणक निमित्त महाराष्ट्र शासनाने त्यांच्या शिकवणीचा, अहिंसेच्या संदेशाचा प्रचार प्रसार होण्यासाठी राज्यस्तरावर विविध कार्यक्रम, निबंध स्पर्धांचे आयोजन केले आहे। जिल्हा स्तरावरही शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा होत असून नगर शहरासह जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी अशा सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांनी यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून राज्यात सर्वाधिक निबंधाचा विक्रम करावा, असे आवाहन महावीर स्वामी निर्वाण कल्याणक वर्ष जिल्हास्तरीय अशासकीय समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी केले आहे। सुदर्शन डुंगरवाल यांनी सांगितले की महावीर स्वामी यांचे जीवन, सिद्धांत, संदेश या विषयावर इयत्ता 5वी ते 7वी आणि इयत्ता 8वी ते 10वी या 2 गटात निबंध स्पर्धा होणार आहे। विद्यार्थ्यांनी 500 शब्दात स्वहस्ताक्षरातील निबंध दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आपापल्या शाळेत जमा करायचे आहेत। मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा गुजराती भाषेत निबंध लेखन करता येणार आहे। निबंधाच्या शेवटी विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, इयत्ता, शाळेचे नाव, मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक, संपूर्ण पत्ता नमूद करणे आवश्यक आहे। जिल्हाधिकारी शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांना निबंध स्पर्धेसंदर्भातील पत्र देण्यात आलेले आहे। स्पर्धा सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे। जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्यासह जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा समितीला आवश्यक सहकार्य करत आहेत। ज्या शाळांमध्ये अजूनही माहिती पोहोचली नसेल त्यांनी समिती सदस्यांशी संपर्क साधावा। भगवान महावीर स्वामी यांची शिकवण आचरणात आणल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन नक्कीच होऊ शकते। याच दृष्टीने निबंध स्पर्धा महत्त्वाची आहे। शालेय विद्यार्थ्यांना जीवदयेचा एक नवीन दृष्टिकोन यामुळे प्राप्त होईल। नगर जिल्हा हा साधू संतांचा जिल्हा आहे। आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांची जन्मभूमी ही नगरच आहे। त्यामुळे नगर जिल्ह्यातील सर्वच शाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत। जिल्हा स्तरावर दोन्ही गटात स्वतंत्र प्रथम 5 क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत। राज्यस्तरावरही दोन्ही गटात स्वतंत्र प्रथम 3 क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत। राज्यस्तरीय बक्षीस वितरण समारंभ मुंबई येथे होणार आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा, हितेश मोता, ललित गांधी, माजी आमदार चैनसुख संचेती, संदीप भंडारी, डॉक्टर गंगवाल यांच्या राज्यस्तरीय समितीच्या समन्वयातून सदर स्पर्धा होत आहे। जाज्वल्य न्यूज संपादक किशोर भाई भंडारी, पुणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.